नमस्कार. या व्हिडिओमध्ये ड्राफ्ट सप्लिमेंटरी वोटर लिस्ट कशी बनवायची याचं ट्रेनिंग देण्यात येत आहे. तुम्ही सर्वजण फार आतुरतेने वाट पाहत होता या व्हिडिओची, परंतु जोपर्यंत सप्लिमेंटरीचा डाटा मॅप होत नव्हता तोपर्यंत आम्ही व्हिडिओ बनवायचा कसा हा प्रश्न होता आमच्या समोर. तर आपण बघूया, सोपी पद्धत आहे एकदम. तुम्ही यापूर्वी मदर रोलची प्रारूप मतदार यादी तयार केलेली आहे. सिमिलर तऱ्हेचीच पद्धत आहे. आता तुम्हाला लाईव्ह डेमो दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत सोपी आणि सुटसुटीत हे पूर्वी केलेलं तुम्ही काम होतं. जेव्हा तुम्ही प्रारूप बनवलं त्याच्यात तुम्ही पार्ट वाईज वोटर लिस्ट सीओच्या वेबसाईटवरून डाउनलोड केली. त्यानंतर तुम्ही लोकल भेटी देऊन त्या वोटर्सना वॉर्ड वाईड आउट केले, मार्किंग केले त्यांचे. मग ड्राफ्ट कंट्रोल चार्ट बनवला, वॉर्ड मास्टर तयार केला, ऑफिसर मास्टर तयार केला, असेंब्ली मार्क केली, मॅप केली, दुबार प्रोसेस केला आणि ड्राफ्ट वोटर लिस्ट बनवली. बरोबर. आता ह्याच्या पुढचा प्रोसेस आपण करत आहोत. तर प्रोसेसला जाण्यापूर्वी दोन तीन गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देतो. एक म्हणजे आता बऱ्याच जणांचे मला फोन आले की आम्ही कलेक्टर ऑफिस मधून 15 सप्टेंबरची प्रारूप मतदार यादी आणलेली आहे. तर कृपया ती प्रारूप मतदार यादी आपण कुणीही वापरू नका, कारण आपली कट ऑफ डेट ही 10 सप्टेंबर आहे आणि ती प्रारूप जी आहे ती 15 सप्टेंबरची आहे. हा एक पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की ते प्रारूप बनवताना जेवढे डिलीटेड वोटर्स आहेत ते निघून जातात आणि सिरियल नंबर सर्वांचे चेंज होतात. आणि आपल्याला सिरियल नंबर चेंज झालेली यादी नको आहे. आणि ही प्रारूप जी आहे ती अंतिम होणार आहे 1 जानेवारी 2017, म्हणजे त्यानंतरच्या निवडणुकीला त्याचा वापर होणार. हा, तुम्हाला फार फार तर तुम्ही काय करू शकता, कलेक्टर ऑफिस मधून दुसरी पुरवणी, सेकंड सप्लिमेंटरी त्यांच्याकडून मागून घ्यावी आणि त्याच्यात जेवढे मतदार वाढलेले असतील 5, 10, 15, 20, त्यांचा ग्राउंड सर्वे करून ते कुठल्या वॉर्डात आहेत पाहावे आणि ही पीपीटी बघून पुढचं काम करावं. तर आता आपण प्रोसेस बघूया. पहिला मदर रोलचा प्रिंट काढायचा आहे तुम्हाला, सप्लिमेंटरी वोटर्स किती आहेत ते कळायला. मग सप्लिमेंटरीचा कंट्रोल चार्ट तयार करायचा आहे आणि त्यानंतर वोटर लिस्ट बनवायची आहे. हे त्याच्यानंतरचे प्रोसेस आहेत, हे आपल्याला आता नाही पाहायचेत. डाउनलोड मदर रोल फ्रॉम सॉफ्टवेअर, हे सर्व टप्पे लक्षात घ्या. टप्पे आहेत. पहिला टप्पा आपण बघूया काय आहे. तर पहिला आपली वेबसाईट आहे लोकल बॉडी वोटर लिस्ट. इथे आपल्याला जायचं आहे. तुमचा जो काही युजर आय डी असेल तो एंटर करा, पासवर्ड टाका, कॅप्चाचा नंबर टाका आणि लॉग इन करा. तर इथे लॉग इन झालेलो आहोत आपण. कंटिन्यू करा. तर हे सर्व प्रोसेस आपले इथपर्यंतचे झालेले होते. आता सप्लिमेंटरीला जायचं, पण त्यापूर्वी आपल्याला मदर रोल लिस्ट प्रिंट मध्ये जायचं आहे. इथे तुमची जी असेंब्ली आहे, आता आमची जो डेमो घेतोय मी तो 149 असेंब्ली मध्ये घेतोय आणि त्याच्यातला पार्ट आहे 174, 175. हे दोन पार्ट येतात या नगरपालिकेमध्ये आणि मी सेंड रिक्वेस्ट करतो. इथे आता तो प्रोसेस चालू आहे. क्यू 1 नंबर क्यू आहे. आपला प्रोसेस पूर्ण झालेला आहे, 100% कंप्लीट. क्यू 0 झालेला आहे. हे सर्व आपल्याला कल्पना आहे. ड्राफ्टच्या वेळेला आपण सर्व ट्रेनिंग पण केलेलं होतं. 175 आणि 174 ही डाउनलोड करून घ्या. मी ऑलरेडी ती डाउनलोड केली होती, काम इझी व्हावं म्हणून. एकशे 74. आता 174 मध्ये 499 मतदार आहेत. आता हे 499 जे मतदार आहेत त्याच्यामध्ये मदर रोलचे मतदार पण आहेत. तुम्ही जी असेंब्लीची मतदार यादी पार्ट नंबर 174 ची डाउनलोड केली होती 1/1/2016 ची, ती काढायची. त्याच्यामध्ये 497 मतदार होते. म्हणजे इथे 2 मतदार वाढलेले आहेत. ठीक आहे. आता हे 2 मतदार कुठले आहेत ते एकदम लास्टला तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल. फरहान अन्सारी फरहा आणि अनिल चव्हाण. तर हे 2 मतदार वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण 175 ची चेक करू. इथे 1295 मतदार आहेत आणि असेंब्लीमध्ये मदर रोलमध्ये 1/1/2016 ला
1284 मतदार होते. म्हणजे इथे 11 मतदार वाढलेले आहेत. आता हे वाढलेले मतदार तुम्हाला कळले. आता हे वाढलेले जे मतदार आहेत, आता आपल्याला त्या मतदारांचं कंट्रोल चार्ट तयार करायचा आहे. तर हा आपला सॅम्पल आहे. एसी नंबर, पार्ट नंबर, सिरियल नंबर, फ्रॉम सिरियल नंबर टू वॉर्ड नंबर. आपण जे ड्राफ्ट वोटर लिस्ट बनवली ती, प्रारूपचा कंट्रोल चार्ट बनवलेला होता, त्याच्यामध्ये ह्याच प्रकारचा आपला कंट्रोल चार्ट होता. ह्याच्यात काही फरक नाही आहे. फक्त इतकंच आहे की जे ड्राफ्ट मधले मतदार होते ते ह्या वेळेला घ्यायचे नाहीत. फक्त जे वाढीव मतदार आहेत तितकेच इथे घ्यायचे. तर त्या आधारे आम्ही ऑलरेडी एक कंट्रोल चार्ट तयार केलेला आहे आमचा. हे बघा, 149 174 मध्ये 2 मतदार वाढले होते, 98 99. त्यांचे वॉर्ड आम्ही लिहिले. त्याप्रमाणे इथे 11 मतदार वाढले होते, त्यांचे वॉर्ड आम्ही लिहिले. आता आपल्याला प्रोसेससाठी जायचं आहे. प्रारूप यादी. तर आता आपण सप्लिमेंटरी प्रारूप तयार करू. हे मेनू आहे सप्लिमेंटरी प्रारूपचं. ह्याच्यामध्ये कंट्रोल चार्ट बनवायचं आहे, प्रोसेस करायचं आणि डाउनलोड करायचं आहे. आपण ड्राफ्टला जे केलं होतं तोच प्रोसेस आहे. एकदम सोपा आहे. एकदा जेव्हा तुम्ही कराल. आता सप्लिमेंटरी लिस्ट कंट्रोल चार्ट आधी अपलोड करू. आपण ऑलरेडी कंट्रोल चार्ट तयार केलेला आहे. फाईल चूज केली, व्हॅलिडेशन अपलोड करू. हा प्रोसेस सगळा तुम्ही केलेला आहे यापूर्वी प्रारूपसाठी. तोच प्रोसेस तुम्हाला पुन्हा करायचा आहे. हे पहा, हे एवढे मतदार आपण ऍड केलेले तिथे 11 आणि 2 7 कंटिन्यू आले. म्हणजे आपला कंट्रोल चार्ट बरोबर आहे, त्यात काही चुका नाहीत. 7 कंटिन्यू झालेलं आहे. इथे तुमचं रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुल झालेलं आहे. आता प्रोसेस रिक्वेस्ट सप्लिमेंटरीला जा आणि तुमचं डाउनलोड PDF 1 ते 4 वॉर्ड सेंड रिक्वेस्ट करा. मी ऑलरेडी हा प्रोसेस करून ठेवला होता. जेव्हा हे 100% होईल तेव्हा तुमच्या याद्या इथे तयार असतील. तर ह्या याद्यांमधून आपण जर पाहिलं, 5 मतदार इथे ऍड झालेले आहेत. 931 ते 935 हे जे प्रारूप तुम्ही मदर रूलचा केला होता तेव्हा 930 हा शेवटचा मतदार होता. त्याच्या पुढचे 5 मतदार इथे ऍड झालेले आहेत. इथे तुमचे प्रभागातले सगळे सेक्शन ऍड्रेसेस आलेले आहेत. मतदारांचे फोटो आलेले आहेत. त्या सेक्शन ऍड्रेस नुसार हे तुम्हाला शोधणं सोपं होतं. किती मतदार ऍड झालेत त्याची एक समरी आलेली आहे. आणि विधानसभा दिनांक 10/9/2016 रोजी अद्ययावत असलेल्या यादीवरून ही केलेली आहे. आणि त्याच्या प्रसिद्धीचा दिनांक इथे दिलेला आहे. अधिकृत हा डेमो आहे. तर अशा प्रकारे सोप्या रीतीने तुमचं काम होईल. 10 मिनिटातच तुमचं काम होईल जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी रेडी असतील. हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे काम करा. मला वाटतं कोणाला आता अडचण येणार नाही. जर अडचण आलीच तर आयोगामध्ये संपर्क करा किंवा तुमचे जे नोडल अधिकारी होते आयोगामधले त्यांना संपर्क करा. धन्यवाद.